भार घेऊ नैरधार मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा पांडुरंग गुरु योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आषाढ वद्य एकादशी श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुणतांबा माता गोदावरीच्या तीराला चांगदेव महाराजांच्या समाधीस्थळी सालाबाद प्रमाणे सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली ही परंपरा योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजही याच ठिकाणी सप्ताह जाहीर करीत असत. सप्ताह याच ठिकाणी पूर्वीपासून जाहीर करण्याची परंपरा आहे. महाराज गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज हे सर्वच महात्मे याच ठिकाणी सप्ताह जाहीर करीत असत. गुरुवारी नारायणगिरी महाराजही याच ठिकाणी सप्ताह जाहीर करीत असत. फक्त आता सप्ताहाला नियोजन करता जास्त दिवस लागतात म्हणून अगोदरच सूचना द्यावी लागते. अजून सप्ताह अधिकृत सांगितलेलं नाही अजूनही बदल होऊ शकतो. काही लोक 8 दिवसात तयारी करणारे जाहीर पण टायमाला होत असतो. भेंड्याचा सप्ताह होता. भेंड्याच्या सप्ताहाला ध्वजारोहणाला भास्करगिरी महाराज आणि तिथं काही राजकीय नेत्यांची वगैरे भाषण वगैरे झाली. भास्करगिरी महाराजांनी मला विचारलं अशा प्रकारचा ध्वजारोहण प्रत्येक वर्षी होतो. म्हटलं हो. मग एवढी भाषण प्रत्येकला होतं का? म्हटलं हो. मग याच्यात जर काही घडलं तर म्हटलं की घडलं तर आम्ही काय अजून नारळ दिलंच नाही. जरी तात्पर्य सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून चालत आलेली ही परंपरा, त्या परंपरेचा अवलंब आपण करतोय.
तर याकरिता उपस्थित सर्व भक्तगण चारही फळातील चारही प्रहरातील विणेकरी, भजने मंडळ, गायक वादक मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकांबेकर ग्रामस्थही आहेत आणि उपस्थित मान्यवर माननीय माजी आमदार पदेतही या ठिकाणी उपस्थित आहेत. पुणेताईंना मी या ठिकाणी धन्यवाद देईल, कारण ज्या मंडपात आपण बसतोय तो मंडप पुणेताईंनी त्यांच्या आमदार निधीतून दिलेला आहे. माननीय माजी आमदार भाऊसाहेब कांबळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे धनंजय भाऊ जाधव शेतकरी संघटना अध्यक्ष, नीरज मुरकुटे, डॉक्टर धनंजय धनवटे, माजी सरपंच पुणतांबा चे धनंजय भाऊ गोरडे, किती धनंजय, संतोष डहाळे शिवसेना तालुका प्रमुख, दिनकरराव पाटील घोडकडे खाली बसले. बरं बरं, स्टेजवर पण आता सगळेच बसायचं, ज्येष्ठ सगळे चालले असते. सर्व कमिटी, पुणतांबेकर ग्रामस्थ, सर्व भक्त मंडळ, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पत्रकार बंधू, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. थोड्या वेळ कीर्तन सेवा करूया आपण. आपल्याला सप्ताहाच्या प्रहरांची यादी पण आपण इथं गावांचे नाव जाहीर करीत असतो. गावांचे नाव जाहीर करताना एखाद्या गावाचं नाव जर त्या प्रहरात आलेलं नसेल तर ते इथंच आपण क्लिअर करीत. काही लोक सतत आम्हाला भेटतात आणि आमचं गाव राहिलं तर त्यावेळेला आमच्याकडे फिरून उपयोग तिथे गर्दी असते. ते कीर्तीत कोणी चिठ्ठी दिली घेत असे ना, नंतर नाव मध्ये तिकडे येतच नाही आलेला. मग शक्यतो इथं किंवा तिथं भेटायचं असेल तर आपण सोबदारला भेटलं पाहिजे. आम्हाला भेटून उपयोग होत नाही, कारण आम्ही गर्दीत असतो. त्या गोष्टी आमच्या डोक्यात लक्षात राहता येईल. जरी तुम्ही चिठ्ठी दिली तर ती चिठ्ठी खिशात जरी ठेवली तर त्या गर्दीमध्ये कुठे जाते ती चिठ्ठी, परत ते नाव तसं राहून जातं, परत पुढच्या वर्षी तोच प्रॉब्लेम होतो. म्हणून त्याकरता आपण इथं पुणतांबेकर यादी वाचून दाखवित असतो. एखाद्याचं गावाचं नाव राहिलं तर ते आपल्याला परत इथं नोंद करून पुन्हा ज्यावेळेला आपण सप्ताहामध्ये तिथं बॅनर लावतो त्याच्यावर ते नाव मग येतं. असो, आज पुणतांबा यात्रा आहे. ही पुणतांब्याची चांगदेव महाराजांची यात्रा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे. कारण चांगदेव महाराजांची तशी अधिकृत जुनी यात्रा म्हणजे शिवरात्रीची यात्रा असायची. पण तो आषाढ वद्य एकादशीला गंगागिरी महाराज सप्ताह जाहीर करीत असत आणि म्हणून त्या निमित्ताने हा यात्रोत्सव सुरू झाला. हे तर चांगदेव महाराजांची शिवरात्रीची यात्रा असते. तापीच्या तीराला चांगदेव महाराजांचे जे तपस्थळी आहेत तिथं सुद्धा शिवरात्रीलाच यात्रा भरत असते. इथेही शिवरात्रीला भरत होती किंवा आजही थोडीफार भरत असेल. भरते की शिवरात्री भरत असते. ती मुख्य यात्रा होती बोलू शिवरात्रीची. आषाढ एकादशी यात्रा ही गंगागिरी महाराजांमुळे सुरू झालेली आहे. आणि इथं वद्य एकादशीची यात्रा असल्यामुळे आपल्या बेटामध्ये शुद्ध एकादशीची यात्रा असते. नाहीतर प्रत्येक आपण जर देवस्थान पाहिले म्हणजे संतांचं तिथं वद्य एकादशीलाच वारी भरत असते. तर बेटाची वारी शुद्ध एकादशीला असण्याचं कारण म्हणजे इथं वद्य असल्यामुळं शुद्ध एकादशीला बेटात एकादशीची वारी जात असते. अशा या आषाढ वद्य एकादशीच्या निमित्ताने चांगदेव महाराजांच्याच कृपेने चांगदेव महाराजांच्या दरबारामध्ये
असणारा हा कीर्तन सेवेचा योग आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 करण्याचा छोटासा अभंग आणि प्रेमाची मागणी करणारा अभंग. महाराज प्रेमाची मागणी करतात. मदधिक काही देवा प्रेम भातुके पाठ. प्रेमाचा व्यवहार करतो. बसने प्रवास करताना कंडक्टर या ठिकाणी कळा पैसे हा मला माझा तुझ्यावर फार प्रेम आहे. कंडक्टरला हे माझी नोकरी प्रेम व्यवहार आहे तो. व्यवहाराच्या ठिकाणी असतो. कुठे काही प्रेम चालत असतं का? व्यवहारात आहे प्रेमाचं काय होतं. आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रेमाच्या व्यतिरिक्त अनेक साधनं सुद्धा सांगितले, अनेक मार्गही सांगितले. या ठिकाणी तुकोबारांनी प्रेमाची मागणी केली. आणि मागणी करण्याचा अधिकार, बघा अधिकार काही गोष्टी महत्वाचा असतो. प्रेम विषयावर तुकोबारांनी बोलावं कारण तुकोबारांची भक्ती तशी होती. प्रेमाबद्दल बोलणारे फार असतात. काही लोक असं व्याख्यान करतात की त्या प्रेमाचं व्याख्यान करताना ते रडतात, समोरच्यांना रडवतात. कीर्तनाची वेळी रळे पळे डोळे, प्रेमे विन डोळे गळतात. हे खरं प्रेम नाही. प्रेम अंतःकरणातून असावं. प्रेमाचा दिखावा नाकात नटही रडतात, लोकही रडवतात. त्यांना पैसे कमवायचे असतात. लोक जेवढे रडले तेवढे रेडजाग वाढले. काही हसवण्याचे पैसे घेतात, काही रडवण्याचे पैसे घेतात. आणि अशा प्रकारे प्रेमे डोळे गळतात. प्रेम नसताना डोळे गाळणारे सुद्धा असतात. प्रेम ही अंतःकरणाची अवस्था आहे. प्रेम हा शब्दाचा विषय नसतो. अनिर्वचनीय प्रेम स्वरूप. प्रेम हे अनिर्वचनीय असतं, जे शब्दाने व्यक्त होत नसतं. तुकोबारांचा अधिकार सर्वांना सगळा अधिकार नसतो. नेहमी सांगत असतो, किती मोठा वकील असू द्या, किती बुद्धिमान वकील असू द्या, सगळ्या कायद्याचं ज्ञान असू द्या, पण जजमेंट लिहिण्याचा अधिकार वकिलाला नाही, तो न्यायाधीशांना. कदाचित वकील एखादा न्यायाधीशापेक्षाही हुशार असू शकतो, परंतु वकिलाला तो अधिकार नाही आहे जजमेंट लिहिण्याचा. न्यायाधीशाला अधिकार आहे. परमार्थामध्ये सुद्धा कोणताही अधिकार कोणाला नाही आहे. अधिकार प्राप्त करण्याकरिता त्या क्षेत्रामध्ये तपस्या साधना असावी लागते. वेगवेगळे शास्त्र आहेत. सांख्यशास्त्र म्हटल्यानंतर अधिकारी कपिल मुनींनी सांख्यशास्त्र लिहिलेलं. योगशास्त्राचे अधिकारी आहेत पातंजली. योगशास्त्र पातंजलीने. मीमांसक पूर्वमीमांसक मीमांसाचा अधिकारी आहे जैमिनी. न्यायशास्त्र गौतम कणाद आणि गौतम यांनी न्यायशास्त्र लिहिलं. न्यायशास्त्राचे वेदांत शास्त्राचे अधिकारी व्यास, आद्य शंकराचार्य, ज्ञानोबराय, तुकोबार या सर्व संतांनी सुद्धा वेदांताचाच अर्थ मांडला. तुकोबार सुद्धा सांगा वेदाचा अर्थ आम्हालीच ठावा, वेदाचा अर्थ आम्हालीच ठावा, वेदाचा जो अर्थ आम्हासीच ठावा, एरा निभावा भार माता. वेदाचा अर्थ कळणं फार अवघड आहे.
वैदिक परंपरेमध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष या संवादामध्ये पूर्व पक्ष कोणता उत्तर पक्ष कोणता हे जर कळलं नाही, पूर्व पक्षाला जर उत्तर पक्ष मानलं तर अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून वेदशास्त्राचा सुद्धा अधिकार पाहिजे. व्यास वशिष्ठ आदी, व्यास वशिष्ठ शुक सनत कुमार आदी, आद्य शंकराचार्य असतील, ज्ञानोबारायांनी सुद्धा हेच वर्णन केलं. व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकाराचे वाट पुसतो. व्यास आणि शंकराचार्यांनाच आदर्श माऊलींनी मानलेला आहे. तसं भक्ती प्रेमाचं वर्णन, कारण तुकोबारायांनी अशी भक्ती केली की प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर प्रकट झाले. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, विभक्त तो देव ऐसे करी, विभक्त तो देव ऐसे करी. महिमा कळाय तुकोबा. नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव मी भक्त तो देवैसी करे. दावी रूप मत गोपिका रमणा ठेवू दे चरणा वै माता. पाहिन श्रीमुख देईल आदिंगन जीवे निम्मलून उतरेल पुसता सागेल हितकुज मात बैसून एकांत सुख गोष्ट. हा अधिकार तुकोबारांचा आहे. तुकोबारा या ठिकाणी प्रेमाची मागणी करतात, पण मागणी करण्याची पद्धत असते. समजा एखाद्या ठिकाणी गेला, तुमच्या घरातच पलंगावर येऊन बसला, त्या मला असं असतं का? तुम्ही पाहिलं तुम्ही ठिकाणी घरावर पलंगावर भीक मागते, मग त्याला दाराला बोलावलं. मागणी म्हटल्यानंतर मागणाऱ्यांमध्ये नम्रता असते पाहिजे, तर देणारा देईल. मागणारात नम्रता असावी. दुसरी महत्वाची गोष्ट, द्वारात उभं राहावं लागतं मागणारा. तुकोबारे सुद्धा भगवंताच्या द्वारात उभे राहिले. इथं भगवंताशी तुकोबाऱ्यांचा संवाद आहे. तुकोबाऱ्यांचा जनाशी संवाद आहे, तुकोबाऱ्यांचा स्वतःच्या मनाशी संवाद आहे, तुकोबाऱ्यांचा संताचा संताशी संवाद आहे, तुकोबाऱ्यांचा स्वतःचा भगवंताशी संवाद आहे. असे अनेक संवाद आता पाहायला मिळाले तुकोबाऱ्यांचे. तुकोबाऱ्यांचा हा भगवंताशी संवाद आहे. आणि महाराज काही मागणी करतात. आता मागणं योग्य आहे का? कोणी असू द्या, साधूला मागणं तर अजिबात योग्य नाही. मग तुकोबारा इथं मागण्या करता का नाही? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. आमच्या वडिलांची रीत आहे, कधी कोणाला काही मागायचं नाही, काही झालं तरी मागायचं नाही. पण काही मागणे हे आम्हाला अनुचित, याचा अर्थ काही मागणं अनुचित आहे, पण काही मागणं उचित असू शकतं.
नाही, काही दोन अर्थ होते. काही मागणं हे आम्हाला, काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे, पण काही मागणे हे आम्हाला अनुचित. याचा अर्थ काही मागणं अनुचित आहेत, याचा अर्थ काही मागणं उचित असू शकतं. मग काय मागितलं? प्रथमतः मागण्याकरता द्वारात उभं राहावं लागतं. भगवंताच्या द्वारात उभे आहे. मला सांगा, हे देवा मी तुझ्या द्वारात उभा आहे. कशा करता उभा आहे? याचक आणि भिकारी रूपाने तुमच्या द्वारात मी उभा आहे. प्रथम चरणामध्ये उभा याचक भिकारी. याचक म्हणजे याचना करणारा, भिकारी म्हणजे भेक मागणारा. या दोन्ही शब्दात काय वेगळं म्हणायचं? याचना करणारा म्हणजे भिकारीच, भिकारी म्हणजे भिकारीच. मग वेगवेगळे दोन शब्द वापरायचे काय गरज होती? याचक भिकारी. एकाच ठिकाणी एकाच अर्थाचे दोन वेळा शब्द वापरणं हा एक पुनरुक्ती दोष आहे. पुन्हा पुन्हा तेच शब्द उच्चार. शास्त्रानुसार, व्याकरण शास्त्रानुसार हा पुनरुक्ती दोष आहे. कारण याचक शब्दाचा अर्थ सुद्धा भिकारीच होतो आणि भिकारी शब्दाचा अर्थ सुद्धा भिकारीच होतो. मग याचक आणि भिकारी हे दोन वेगवेगळे शब्द वापरण्याची तर काय गरज होती? ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. मग या ठिकाणी पुनरुक्ती आहे का वेगवेगळे अर्थ आहेत? तुकोबाला तर पुनरुक्ती करणार नाही. मग दुसरा अर्थ काय असू शकतो? भिकारी दोन प्रकारचे पाहायला मिळतात. काही गरीब भिकारी असतात, काही श्रीमंत भिकारी असतात. तुला गरीब भिकारी बरोबर, श्रीमंत भिकारी कसं काय? जे श्रीमंत आहे ते भिकारी असतील का? त्यांना काय झालं? स्वतः श्रीमंत आहे. श्रीमंत भिकारी कोण? रावण भिक्षा मागण्याकरता सीतेकडे आला. रावण गरीब होता का श्रीमंत? रामाची प्रॉपर्टी किती होती? शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी सोन्याची घरं होती. रावणाच्या एका बंगल्याचं व्हॅल्युएशन आजच्या मार्केटच्या हिशोबाने काढलं तर सोन्याचं काय भाव आहे? 1 लाख. 1 लाखच्या आसपास गेला. 1 लाख रुपये जवळपास गेला. तोळा नव्हता. मग बंगला बांधायला किती तोळे मटेरियल लागतं? इथं तोळ्याचा हिशोब आहे का? मग रावणाच्या बंगल्याचं व्हॅल्युएशन काढलं, आपली सगळी प्रॉपर्टी विकली तर रावणाचं मात्र नाही व्हायचं नाही.
मग याला गरीब म्हणावं का? असा असणारा हा रावण हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन भीक मागण्याकरता आला. कथा सर्वांना माहिती आहे रामायणामध्ये. मारीच राक्षसाला मारण्याकरता राम गेलेला आहे. रामाच्या विरहित लक्ष्मण होता. लक्ष्मणाला सुद्धा सीतेने काढून दिलं, पण लक्ष्मण रेखा ओढून लक्ष्मण निघून गेला आणि रावण त्या ठिकाणी भीक मागण्याकरता. रावण भीक मागण्याकरता आला. एकाने प्रश्न विचारला, महाराज सीतेला एवढं कळत नव्हता का की हरणाचा कातळ त्याची चोळी शिवण्याकरता सीतेने रामाला सांगितलं. सोन्याचं हरिण असू शकतं का? हरिण सोन्याचं असू शकत नाही. सीतेलाही माहिती नाही, हे रामालाही माहिती. परंतु काही लीला असतात. एकदा एका माणसाने प्रश्न विचारला, महाराज रावणाने सीतेला पळवून नेलं आणि रावणाचा वध करून राम विजयी झालेत. विजयी झाल्यानंतर सीतेला अग्निपरीक्षा द्यायला रामाने सांगितली. मग सीता जर शुद्ध आहे हे जर रामाला माहित होतं तर अग्निपरीक्षा घेण्याचे काय झालं? असा काही प्रश्न उपस्थित करणारे बरेच लोक असतात. यातलं रहस्य खूप काही वेगळं आहे. जसे वरून दिसतंय तसे आत नाहीये. एकतर रावणाने सीता जी नेली, आपण जर अध्यात्म रामायण पाहिलं, अध्यात्म रामायणामध्ये आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये रावण जेव्हा आकाश मार्गाने चाललेला होता, कोणी एक स्त्री, तपस्वी स्त्री तपस्या करत बसलेली होती. भगवान विष्णूला वरण्याची इच्छा, भगवान विष्णूशी विवाह करण्याच्या इच्छेने तपस्या करत होती. तिचं नाव होतं वेदवती. रावणाने जेव्हा तिला पाहिलं, रावणाचा स्वभाव होता एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर तिला आत्मसात करायचं म्हणजे करायचं, असं करून 80,000 बायका केल्या त्यांनी रावणाने. रावण तिथे आला आणि रावणाने त्या तपस्विनीला विचारलं आणि सांगितलं, मला तुझ्याशी विवाह करण्याने सांगितलं. मी भगवान विष्णूची आराधना करीत आहे, भगवान विष्णूंनाच मी पतिरूपाने वरलेला आहे, त्या व्यतिरिक्त कोणी माझा पती होऊ शकत नाही. रावणाने बळजबरी ओढण्याचा प्रयत्न केला. रावणाने केस धरले. केस धरल्यानंतर एक झटका दिल्याबरोबर ते केस हातातले तुटले आणि ते रावणाच्या हातात, काही केस रावणाच्या हातात आले. आणि ती जी तपस्विनी होती तिने सांगितलं, रावणा तुझ्यासारखा दृष्ट मी आजपर्यंत पाहिलं नाहीये, तुझ्या मृत्यूला कारण मी होणार आहे. आणि ही जी वेदवती होती ना, ज्याला मारीत राक्षस त्या ठिकाणी आला, मारीच्याला पाहिल्यानंतर या प्रसंगाचं स्मरण रामाला झालं. काही कामानिमित्ताने रामाने लक्ष्मणाला काही काळ बाहेर पाठवलं आणि तेवढ्या क्षणामध्ये तिथं अग्नी पेटवला. ही कथा अध्यात्म रामातली. ही वेदवतीची कथा ब्रह्मवैवर्त पुराणात मी सांगितली. आणि रामाने त्या ठिकाणी अग्नी पेटवला आणि सीतेने त्या अग्नीत प्रवेश केला. सीता अदृश्य झाली आणि त्या अग्नीतून दुसरी सीता बाहेर आली. ती म्हणजे छाया सीता, ती म्हणजेच ही वेदवती होती. आणि त्यानंतर लक्ष्मणाला, हा घडलेला प्रकार लक्ष्मणाला माहिती नाही. सीतेमध्ये जो बदल झाला, रामाने अग्नी प्रज्वलित केला आणि मूळ सीतेने अग्नीमध्ये स्वरूप आपलं विलीन केलं आणि त्या अग्नीतून दुसरी एक सीता बाहेर आली, ती छाया सीता.
रावणाने जी पळून नेली होती ती ही छाया चिता होती आणि रावणाला मारण्याची त्यांनी शपथ घेतलेली होती, तुझ्या मृत्यूला कारण मी होणार आहे, मग ती खरी सीता नव्हती. रावणाने जी पळून नेली ती खरी सीता नव्हती. जिने शपथ घेतली होती रावणाला मारण्याची ती सीता बनून आलेली होती. आणि ज्या वेळेला रावणाचा पराजय झाला, रावणाचा मृत्यू झाल्याच्या नंतर मूळ सीतेला परत करण्याकरता रामाने अग्नी परीक्षा द्यायला सांगितली. त्या अग्नी परीक्षेमध्ये जी छाया सीता होती ती अदृश्य झाली आणि तेव्हा त्या अग्नीतून मूळ सीता बाहेर. हे रहस्य एका ग्रंथाच्या वाचनातून कळणार नाही, केवळ रामायण वाचलं तरी कळणार नाही. तर त्या रामायणाचं विश्लेषण करणारे, कारण अध्यात्म रामायण व्यासांनी लिहिलेलं आहे, वाल्मिकी रामायणाचं विश्लेषणच अध्यात्म रामायणामध्ये आहे. आणि मग आपण जर अध्यात्म रामायण पाहिलं तर लक्षात येतं की रावणाने पळून नेलेली सीता ही खरी सीता नव्हती. म्हणून यातलं रहस्य काही वेगळं आहे की रामाला माहित नव्हतं सीता शुद्ध आहे आणि रामाने विनाकारण अग्निपरीक्षा घेतली असा अर्थ नाहीये. अग्निपरीक्षेचं वेगळं कारण आहे आणि ही व्यावहारिक दृष्टीने एक कारण आहे. वाल्मिकी रामायणामध्ये एक कारण त्या ठिकाणी सांगितलं. ज्या वेळेला रामाने सीतेची अग्नि परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यावेळेला लक्ष्मणाने विरोध केला, हनुमानजीने विरोध केला, सर्वांनीच विरोध केला. सांगितलं असं करता येणार नाही, योग्य नाहीये. तेव्हा रामाने सांगितलं, सीता रावणाने चोरून पळून नेल्याच्या नंतर जे लांछन माझ्यावर आलं होतं ते मी आता रावणाला ठार मारून ते दूर केलेलं आहे. स्वकर्तृत्वाने मनुष्याने आणि स्वतःच कार्य सिद्ध करायचं असतं. जसं मी माझं कार्य स्वकर्तृत्वाने सिद्ध केलं तसं सीतेला देखील तिचं कार्य स्वकर्तृत्वाने सिद्ध करायचं आहे. हे मला माहिती आहे, सीता शुद्ध आहे, पण स्वकर्तृत्वाने सिद्ध करण्याकरता हे करावंच लागणार आहे. कुठले कार्य असेल, एखादा मनुष्य मोठ्या माणसाच्या जवळ असतो म्हणून त्याला काही गोष्टी सूट असतात, परंतु जो खरा बुद्धिमान असतो तो माझ्या जवळचा असू द्या, आपण तुझी जास्त परीक्षा महत्वाची का तू माझ्या जवळचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी अग्नि परीक्षा घेतली. हा एवढा कथाभाग सांगायची आवश्यकता नव्हती, पण सहभोगाला विचारा म्हणून मला मुख्य उद्देश सांगायचा होता की रावण हा एवढा मोठा श्रीमंत होता, 7 कोटी सोन्याची घरं होती, पण तो भिकारी झाला. ओम भवती भिक्षाम देहि. एका साधूचं रूप धारण केलं रावणाने आणि सीता मातेच्या समोर भिक्षा मागण्याकरता रावण उभा आहे. मग का भिक्षा मागतोय? भिकारी आहे ना. का भिकारी झाला? श्रीमंत असतानाही भीक मागतोय. हा श्रीमंत भिकारी. श्रीमंत भिकारीचं आणखी एक उदाहरण सांगू. आशा निपतनी भगवंतासी नीच वामनत्व आले त्यासी. भगवान वामन बळीच्या द्वारामध्ये भीक मागण्याकरता. वामन तर भगवान आहे आणि भगवान म्हटल्यानंतर या विश्वाचं सर्व ऐश्वर्य त्या परमात्म्याकडे असतं. षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा. मग त्याला भीक मागायची काय गरज आहे? बळीच्या द्वारामध्ये तो भिक्षा मागण्याकरता आला. ओम भवती भिक्षाम देहि. बळीचा यज्ञ चालू होता. शुक्राचार्य त्याच्याकडे बसलेले होते, अनेक ऋषीमुनी बसलेले होते. यज्ञ चालू असताना वामन भगवान बाल रूप धारण करून प्रगट झाले. बळी, आजपर्यंत तुझ्या बापासारखा दानशूर कोणी झाला नाही, तुझ्या आजोबासारखा भक्त कोणी झाला नाही आणि तुझ्या पंडोबासारखा भगवान कोणी झाला नाही. बळीने पाहिलं, कोण आहे हा भिक्षू? दिसतोय विधभर, गोष्टी करतोय माझ्या आजा पंजाच्या. अरे बाप, माझ्या आजा पंजा पाहिले का तू? म्हणजे पाहिले नाही, पण वडीलधारे लोक सांगतात तेव्हा कोण बोलतो म्हणले. बघा, हे लक्षात ठेवा, एखादा मनुष्य प्रमाणापेक्षा जास्त स्तुतीत करीत असेल तर त्या माणसाला सावध राहा.
आता स्तुतीचा अतिरेक झाला नाही. तुझ्या बापासारखा दानशूर कोणी झाला नाही, तुझ्या आजोबासारखा भक्त कोणी झाला नाही, तुझ्या पंजोबासारखा बलवान कोणी झाला नाही. मग वामनाला बळीने विचारलं, सांग बरं माझ्या आजोबा बंधूमध्ये काय केलं. सांग तुझे पिताजी विरोचनासारखा दानशूर कोणी झाला नाही, तुझे आजोबा प्रल्हादासारखा भक्त कोणी झाला नाही, तुझे पंजोबा हिरण्यकशिपू सारखा बलवान कोणी झाला नाही. कारण त्याला मारण्याकरता प्रत्यक्ष भगवंताला यावं लागतं, त्याच्यापेक्षा बलवान कोणच होऊ शकत. विचार ठीक आहे, एवढी स्तुती तू केली, पण तुला काय पाहिजे ते सांग. मेन मुद्द्यावर या. एवढं काय पाहिजे काय सांगितलं. मला स्वतःची पूजा पाठ करण्याकरता जागा असेल, तीन पावलं मागायची होती त्याला. मला असं बाई असायला लागला, 3 पावलं मागेल लागतील एवढी जमीन तुला पुरणार नाही. सांगितलं मी लालची ब्राह्मण नाही, ब्राह्मण संतुष्ट असावा. आणि शेवटी तो काय म्हणे, बळी शिवजीला पायात मूळ रूप धारण केलं. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोक या त्रिपाभूमीतून संपवले आणि बळीच्या मस्तकावर पाय ठेवला आणि बळीला पाताळात घातलं. कथा सर्वांना माहित आहे. त्याला बळीची माता धावत आली. भगवान घाबरले, हिच्या मुलाला पण पाताळात घातलं, यामध्ये शाप देते का काय. कारण तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. बळीच्या माते सांगितलं घाबरू नका, मी तुम्हाला शाप देण्याकरता आलेलो नाही, मग माझा पराक्रम सांगायला आलेला आहे. बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु बसारे हाथ. ज्यावेळेला माझे पती विरोचन यांचा मृत्यू झाला, मी सती जाण्याकरता निघाले होते. लोकांनी मला रोखलं, तर मी गर्भवती होते. सांगितलं तू जर सती गेली तुझ्या उदरातलं बाळ सुद्धा मरेल. पण बरं झालं मी सती केली नाही. ऐसा पुत्र पैदा किया की प्रभू पसारे हात. संपूर्ण जगाने ज्याच्याकडे हात पसरावे तो भगवान माझ्या मुलापुढे हात पसरवतो. यापेक्षा श्रेष्ठत्व काय असू शकतं, यापेक्षा स्वाभिमान काय असू शकतं. भगवान परमात्मा सुद्धा बळीच्या द्वारामध्ये भिकारी झाला. दान मागतो, भक्तापुढे भगवान भिकारी होते. शुद्ध भावनेचे अर्पण केलं, भगवान समर्पित भावनेने याचा स्वीकार. भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळसी दळ पाणी जोडा, भावे तुळसी दळ पाणी करतो भगवान त्या भक्ताच्या पुढे भिकारी बनतो. पण या ठिकाणी तुकोबारा सांगतात, ठाकल असे द्वारी उभा याचक भिकारी. याचक आणि भिकारी दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहे, पण सांगतात मी एक गरीब भिकारी आहे. तर भगवंताच्या समोर जायचं तर नम्रतेने जावं लागतं. नम्रतेने जाऊन तुकोबारा भगवंताच्या समोर हात जोडून उभे आहे.
हे भगवान मी तुमच्या दारातून नाही याचक होऊन मी काय हवंय महाराज तुम्हाला सांगितलं मला प्रेमाची भीक पाहिजे द्वितीय चरणामध्ये Thank you.